नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप डाऊन ओपनिंग सोबत केलेली, जो काल क्लोजिंग सेशनला कालपासून नवीन नियम चेंज झाले। ऑप्शन मार्केट चालू होते 3:30 नंतर 3:40 पर्यंत। काल ऑप्शन मार्केटमध्ये निफ्टीमध्ये 200-250 पॉईंटची जंप बघायला मिळाली। बँक निफ्टीमध्ये 400-500 पॉईंटची जंप बघायला मिळाली। आज ओपनिंगपासूनच ती मुवमेंट वाईपआउट होताना बघायला मिळाली। परिणामी निफ्टी 200 पॉईंट, बँक निफ्टी 500 पॉईंट मायनसमध्ये राहिला आणि ओव्हरऑल इंडेक्सनं जी काही ऑप्शन ट्रेडिंगची काल जंप दिलेली ती ओपनिंगला वाईपआउट होती। त्यामुळे निफ्टी 24,600च्या आसपास ट्रेड राहिला, पण त्यानंतरनं निफ्टीवर दबाव वाढत गेला आणि ऑलमोस्ट निफ्टी 24,400 पर्यंत खाली आला। ड्युरिंग पिरियडमध्ये ओव्हरऑल मार्केट सेशनमध्ये 3:15 वाजेपर्यंत 3:15ला मार्केट बंद झालं। नॉर्मल मार्केट फ्युचर अँड ऑप्शनसाठीचं आणि इंडेक्स ट्रेडिंग, इंडेक्सचे सगळे स्टॉक्स ट्रेडिंग व्हायचे बंद होतात 3:15 वाजता आणि 3:30ला परत पुन्हा ऑप्शन मार्केट सुरू झालं। त्यावेळी ऑलमोस्ट निफ्टीमध्ये परत पुन्हा 150 पॉईंटचा स्पाईक बघायला मिळाला। म्हणजे ओव्हरऑल निफ्टीमध्ये क्लोजिंग सेशनला काल आणि आजमध्ये 150-200 पॉईंटचा स्पाईक बघायला मिळतोय। त्यामुळे ओपनिंग उद्या कशा पद्धतीनं होते ते बघणं गरजेचं आहे, कारण काल संध्याकाळी 3:15 ते आज 3:15 यामध्ये जर बघितलं तर निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते ऑलमोस्ट फ्लॅट आहे, कारण काल 24,600च्या आसपास क्लोज होता। आजही 3:15 वाजता 24,600च्या आसपास क्लोज आहे। ऑप्शन सेशनमध्ये मात्र बरीच तफावत आहे, त्यामुळे अजूनही रिअल प्राईस डिस्कवरीकडं मार्केट आलेलं नाही आहे। त्यामुळे F&O स्टॉक्सचं जे निफ्टी 50चे स्टॉक्सचं जे ट्रेडिंग होतं ते 3:15 पर्यंतच नॉर्मल कन्सिडर आपण करू शकतो। त्यानंतरनं नेक्स्ट डेच्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये मुवमेंट सध्या तरी काल आणि आज आलेली आहे। त्यामुळं आज मार्केट जे आहे ते क्लोजिंगला 3:15 वाजता 300 पॉईंट खाली होतं, पण 3:30 वाजता मात्र 150 पॉईंट मायनस राहिलं। बँक निफ्टी 300 पॉईंट मायनस राहिले, सेन्सेक्स 200 पॉईंट मायनसमध्ये राहिले। त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं नवीन रूलमुळं अप अँड डाऊन्सचे स्विंग्स येत आहेत, त्यामुळे थोडंसं आपल्याला 3:15 पर्यंतच मार्केटची मुवमेंट कन्सिडर करून रिटेल ट्रेडरनी 3:15 पर्यंतच फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये निफ्टीच्या स्टॉक्समध्ये निफ्टी 50च्या ट्रेडिंग करणं गरजेचं आहे। 3:15 नंतरनं निफ्टी 50चे स्टॉक्स बंद होतात ट्रेडिंगसाठी। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते फ्लॅट क्लोज आहे असं म्हणता येईल 3:15 ते 3:15मध्ये, पण दिसायला मात्र 150 पॉईंट निफ्टी मायनस दिसतं। उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,600च्या वर मेंटेन राहिला तर 24,800 पर्यंत जाईल। 24,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 24,800च्या वर गेला तर 25,000 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। अदरवाईज 24,600च्या खाली आला तर 24,500 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली 24,400 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। त्यामुळे 24,600च्या खाली 24,500 पहिला सपोर्ट, त्यानंतर 24,400, 24,600च्या वरती 24,800 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। या अनुषंगाने निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये 58,000च्या वर गेला तर 58,300 पहिला रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती गेला तर 58,600 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। लोअर लेवलला 58,000च्या खाली जर ट्रेड राहिला तर 57,500 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। या अनुषंगाने तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1388 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1618 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 14 शेअर वाढले, त्या बाजूला 35 शेअर्समध्ये पडझड आहे। निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, तर NSEमध्ये थोडासा मिक्स शो आहे। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये बघायचं झालं तर मेटल इंडेक्स आज पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। बाकी बँक्स, IT, FMCG, ऑटो, रियालिटी, ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये पडझड आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचं झालं तर मला वाटतं युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत 0.5% आसपास। डाऊ फ्युचर्स 500 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे ग्लोबल मार्केटला पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला तर आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण हायर लेवलला 24,800च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, मार्केटला रेजिस्टन्स फेस होऊ शकतो। नॉर्मल मार्केट 3:15 पर्यंत चालू राहील। 3:15 नंतर F&Oचे स्टॉक्स, निफ्टी 50चे स्टॉक ट्रेडिंगला अनअवेलेबल असतात। 3:30ला ऑप्शन मार्केट सुरू होते। तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।